लेग बिफोर आउट आहे. तर अशोक भोईर यांना देऊया आपण अर्धशतकी केली. एकदा जोरदार टाळ्या उद्या. आज त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या खेळानं मैदान गाजवलं. अनेक स्पर्धेमध्ये खेळत असतात. साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर्स संतोषभाई यांचे शुभ हस्ते त्यांना देतो आपण. मॅच ऑन राहील, मॅच ऑन राहील, सामना सुरू राहील. आज आपण पाहतो आपल्या अनोख्या स्टाईलनं हटके प्रेक्षणीय खेळीनं सर्वांची मनं जिंकली. रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक. सामना सुरू राहील, स्पर्धा सुरू राहील, थांबणार नाही. कमिटीकडून आम्ही या सूचना देतोय आणि खेळाडूने याची नोंद घ्या. आणि पंच पॅनलला विनंती करेन तर मी अशोक सरांशी संपर्क साधेन. चांगला खेळ पाहायला मिळाला आज. 40+ सुगीचे दिवस आले. चांगला क्रिकेट अनेक स्पर्धेच्या माध्यमातून पाहत मिळतं. अनेक स्पर्धेमध्ये आपण खेळत असता. आज अभिनंदन आपलं. आज चांगला खेळ पाहायला मिळाला. काय म्हणाल आज खेळाबद्दल? विशेष खेळ आज संघासाठी खेळले. पहिला तर तुमचे धन्यवाद मानेन, कारण आयोजन फार सुंदर आणि ग्राउंड एकदम म्हणजे पाटा, पिच पण पाटा आणि ग्राउंड पण पाटाच, म्हणजे चांगलाच आयोजन आहे. आणि माझा खेळ हा माझी सर्व 40+ आम्ही वलप आदई प्रीमियर लीग कालच संपन्न झाली. त्यात पण आमचे चांगले प्लेयर होते आणि त्यात पण आम्ही खेळ केलं. पण तिथं माझा खेळ न झाला, पण या पिचवर खेळ झाला. धन्यवाद. नक्कीच अभिनंदन असेल. आज अनोख्या स्टाईलने खेळले. यस, मॅचकडे वळूया आपण आणि ऐकूया आपण सत्यवन भाऊ मात्र्यान आणि आमच्या समेत असतील चॉकलेट बॉय विकी. धन्यवाद. धन्यवाद सागर. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचं, आमच्या लाडक्या आयोजकांचं, आमच्या या खऱ्या अर्थानं समालोचन कक्षाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. काल खूप दमछाक झाली ना आज. यस यस. ओ प्रकाश पाटील तर आमचे एक चॉकलेट बॉय आहेत. खऱ्या अर्थानं आपण स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल दोस्ती स्पोर्ट्स क्लब अक्कुर्ली, स्वर्गीय विष्णुशेठ स्मृती चषक ही रायगडामधील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील एक नामांकित अग्रगण्य स्पर्धा आहे. या स्पर्धेची सातत्याने वाट पाहिली जाते. काही कारणास्तव 2-3 वर्षे ही स्पर्धा झाली नाही आहे. मात्र ही स्पर्धा आहे ना, राज ठाकूरची स्पर्धा सातत्याने सर्वजण एन्जॉय करत असतात, कारण त्यांच्यामध्ये आगळी वेगळी शैली आहे. बऱ्याचशा गोष्टी ते वेगवेगळ्या करीत असतात. जरी त्यांना मैदान कुठे अवेलेबल झालं नाही तर ते स्वतः कुठेतरी तयार करून ही स्पर्धा घडवतील. असाच मैदान त्यांना, काय सुंदरच मैदान. जणू या मैदानाला खऱ्या अर्थानं असं वाटतंय ना की जिथे आपण स्टेडियममध्ये येऊन ही मॅच पाहतोय. आज फॉर्मॅट वेगळा आहे 40+चा. म्हणजे बघा, दररोज 4 टीम्स, यस पंचांचा व्हाईट साईज शेअर आलाय शांडी पालकर. 4 टीम्स 40+ आहेत. सातत्याने वेगळा फॉर्मॅट आहे आणि 40+ला वेगळी बक्षीस असणार आहे. हे मोठं कौतुक आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी. चला आपण मॅच मध्ये जाऊया. फुलटच चेंडूचा वापर केलाय. चेंडू थांबणार नाहीये कारण आउटफील्ड पास आहे. चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा बार आलाय. शेखर पाटीलच्या बॅट मधून हा घनागती चौकार. यस यस. काय आज तर मी म्हणेन समालोचकांची भावचरच येते, कारण ज्याचा आवाज ऐकण्यासाठी पूर्ण रत्नागिरी सज्ज झाली होती त्यांचा आवाज पूर्ण IPL मध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. असे कुणाल दाते सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या खऱ्या अर्थानं जवळीक एकदम त्यांची आमची जवळीक असते. सातत्याने फोनवरती चर्चा असते. मात्र कुणाल दाते सर, समीर सोमने सर, सागर मांडवकर, वैभव भोपी, म्हणजे इतकं जबरदस्त आज आवाज पाहायला मिळणारे या स्टेजवरून या प्रेक्षकांना. आता जर चेंडूवरती आली एक धाव, एकेरी धावानं सांगित धावसंख्या भर संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटक प्रगतीपथावर, पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक प्रकाश पाटील हा नामक गोलंदाज. आताचा चेंडू मस्त उडवलाय. चेंडू आला आमच्या समालोचक कक्षासमोर. चेंडू हा म्हणता सीमारेषा बाहेर. पिक 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 हिट. षटकार.
संघाशी 2 हात करेल. वावंजा जिंकल की रांजणपाडा. रांजणपाडा म्हटलं तर एक उरण विभागातील एक नामांकित संघ आहे, मोठा संघ आहे. शेखर आणि सूर्यकांत चांगले फलंदाज आहेत. आणि मी वामजा संघाचा विचार केला तर आमचे भाऊ प्रवीण पाटील असतील, पंकज भाऊ असतील, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय ते आमचे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर परेश दादा यांना पितृशोक झालाय. त्यांचा संघ या ठिकाणी उपस्थित आहे, मात्र आज ते उपस्थित नाही आहेत, तर त्यांनाही आपण मिस करूया. चला षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय मोशिम शेख आलाय. मोशिम एक देखील एक नामांकित फलंदाज आहे, गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे वामजे संघातील. आताचा चेंडू मस्त कटवला चेंडू, मात्र चेंडूने बघा जसा चेंडू पडला लगेच गिरकीने चेंडू फिरला तोपर्यंत या एकच धावली. एकेरी धावांना सांघिक धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 16 या आकड्यावरती. काल मुरबी संघानं शिवाजीनगर येथे नंबर पटकवला आणि त्याच्यामध्ये लकी ठरला ते आमचे प्रवीण भाऊ. काय म्हणजे याचं संकेतने काय एक बाईट दिली. त्याच्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं का ज्यावेळेला प्रवीण पाटील बुर्दूचे तिथे आमची मॅच प्रवीण म्हात्रे त्या ठिकाणी मॅच बघायला येतात ना बुर्दूलचे, तिथे आम्ही चॅम्पियन ठरतो आणि त्यांनी चॅम्पियन पद काल मिळवलं. आणि खऱ्या अर्थानं बाईटमध्ये संकेतने सांगितलं का आम्हाला लकी चाम आहे. कुणाल दाते सर तिकडे मस्त आता आलेत, थोडंसं रेस्ट करतात आणि त्यांचा आवाज या स्पर्धेला आपल्याला ऐकायला मिळेल. आता चेंडू फक्त डिफेन्स करण्याच्या मूडमध्ये होता फलंदाज. चेंडू आणि चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. एक निगेटिव्ह चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल दाते सर आल्यानंतर या मैदानावरती असं वाटतंय ना कुठेतरी मस्त माथेऱ्यांना आलोय. माथेऱ्यांचं मैदान देखील असंच आहे, जबरदस्त मैदान आहे. खेळाडू कक्ष बघा मस्त लांब बनवलाय. तिकडे किती रोका, तिकडे किती गोंगड भरा, तुम्ही काही हरकत नाही आहे. सुसज्ज मैदान. मात्र मोठा पडका खेळण्याच्या नादामध्ये हवेमध्ये चेंडू गेलाय आणि शतरक्षक चेंडू खाली आलाय. पहिला मोहरा, पहिला गडी बाद झाला, पहिला हादरा मिळालाय रांजणपाडा 40+ संघाला. तो सूर्यकांत मोकल मैदानातून बाहेर. जरूर जरूर या ठिकाणी काय जबरदस्त सॉन्ग. भारत का बच्चा जय श्रीराम का नारा बोलेगा. बाबा लहान मुलांनो ते टावर मधून खाली उतरा. तुम्ही कशाला उगाच कवायती करता, सर्कस दाखवू नका ना तर तुमची सर्कस व्हायची. या ठिकाणी सूर्यकांत बाद झालाय. पंच आमच्या तिकडे तांडेल साहेब आहे, तिकडे स्टँडी पालकर व्हायब्रेशन पंच. आज काय नाव झालंय पंचांचा, एकेकाली व्हायब्रेशन करता करता आज स्वतः व्हायब्रेट झालेत. खूप नाव झालंय पंचांचा. आताचा चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेमध्ये वळा. यष्टीरक्षक पंकज भाऊनी चोख कामगिरी पार पडली. फलंदाज झालाय त्या ठिकाणी दयानंद म्हात्रे आलाय. म्हात्रे बंधू या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज, 1 डाऊनच्या पोझिशनमध्ये सज्ज. त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज असेल मोसिम. आताचा चेंडू पॅडवरती आदलतोय. चेंडू आणि चेंडू फळीचा नीटचा संपर्क होत नाही. दुसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. दुसरा षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहता अवघ्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये फक्त 17 धावा स्कोरबोर्डवरती, 18 धावा स्कोरबोर्डवरती. जबरदस्त आयोजन नियोजन आमचे कांचनजी पालकर यांना देखील काही दिवसामध्ये मातृशोक झाला. त्यांची आई इथून निघून गेली. मात्र कांचन पालकर हे जर आपण विचार केला तर सर्वांना एक दिवस जायचं आहे, मात्र त्यांच्या आठवणी आपल्याला जपायच्या आहेत. अशा आईच्या आठवणी आपण सातत्याने जपत राहा. आमचे स्वर्गीय राजदादा देखील आम्हाला काही वर्षापूर्वी सोडून दिले. मात्र एक दोस्ती दुनियातील राजा माणूस कसा असावा तर ते भाई ठाकूर सारखा असावा. जबरदस्त एक चांगला व्यक्तिमत्व, हर हुन्नरी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. आमचे खऱ्या अर्थाने विजय शेठ ठाकूर यांचे मोठे बंधू छोटे बंधू खऱ्या अर्थाने त्यांचा या ठिकाणी आपल्याला जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झाली. चला जाऊया मॅचमध्ये. तिथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिला मॅच जिंकला 40+चा मॅच. 4 संघ 40+च्या पहिल्या या
डे फॉर्मॅटमध्ये पाहतोय आपण. आताचा चेंडू षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाज ऋषीला प्राचारण केलंय. ऋषी घेऊन आलाय. आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होता. पहिला चेंडू फेकला ऋषीने, 1 धाव खर्च केली. फलंदाज पाहतोय शेखर पाटील आणि दयानंद म्हात्रे अशी जोडी आता मैदानामध्ये आहे. मस्त एन्जॉय क्रिकेट या ठिकाणी आपण करतोय. 40+ आहे फॉर्मॅट. जबरदस्त आयोजन नियोजन. आताचा चेंडू मस्त फुलटा चेंडू होता. तितकाच सुंदर क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या रिजन मध्ये पाहायला मिळाला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगलने काही फारसं फरक पडणार नाहीये. कारण श्रीमलंग 40+ वामजा संघ म्हटलं ना, एक नामांकित संघ आहे, आपल्या पंचक्रोशीतील मोठा संघ आहे. सहजगत्या तो हार मानत नाहीये. 20 धावसंख्येवरती स्कोरबोर्ड आपण पाहतोय. मोठा फटका येईल का? हो, मोठा फटका आलाय आणि चेंडू अडवता चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. खणखणीत चमचमीत आलाय. हा अर्धा डझन धावा देणारा षटका. ठाकूर आपण तिकडे उभे न करा, इकडे बसण्यासाठी या. प्रवीण भाऊ तिथे होते. प्रवीण भाऊने मस्त प्रयत्न केला होता, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमारेषा बाहेर आणि हाही चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय, तो म्हणजेच शेखर पाटीलच्या बॅट मधून या पुन्हा एकदा अर्धा डझन धावा. डीजे दोस्ती स्पोर्ट्स आणि स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. कित्येक वर्षाची ही प्रतीक्षा आणि प्रतीक्षा पुन्हा एकदा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता फलंदाजाचा. करू दे शांडे पालकर, प्लेयरांना एन्जॉय करू दे, कारण प्लेयर एन्जॉय करतील तर मजा येईल. असू दे, चला काही हरकत नाही. 40+ क्रिकेट आहे. यस ओके शांडी पालकर, कारण एक महाराष्ट्रातील नामांकित पंच आहेत. यस चला पुढचा चेंडू या ठिकाणी. पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर 2 षटका, त्याच्यानंतर हे 2 चेंडू बघा मस्त फिरवले ऋषीने. काय मस्त गोलंदाजी, टप्प्यावरती गोलंदाजी केली. षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय आणि 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या ती 32 धावा स्कोर बोर्डवरती आणि ऋषीने खर्च केला ते 14 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी रांजणपाडा 40+ संघ. उशीर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, पहिला मॅच या ठिकाणी रंगला. धरणा 40+ विपक्ष पडगे 40+. त्याच्यामध्ये पडगे 40+ संघाने 94 धावा काढून 95 धावांचा भला मोठा टार्गेट सेट केला होता. तो टार्गेटचा पाठला करता 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 नाकी दम आला आणि शेवटच्या मोमेंटला सामना जिंकला पडगे 40+ संघाने. आणि हा दुसरा सामना एका साईडला श्रीमलंग वामजे संघाने त्यांना फाईट करतोय रांजणपाडा 40+ संघ. तर श्रीमलंग वामजे संघाने नाणेफेक जिंकण्याचा प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं होतं. ते रांजणपाडा संघाला 3 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर 32 धावा स्कोर बोर्डवरती. सांघिक कोट्यातील 4थं आणि वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक घेऊन आलाय गोलंदाज पुन्हा एकदा मोसिम शेख. समोर फलंदाज असेल तो फलंदाज दयानंद म्हात्रे. दयानंद वनडाऊनचा एक फलंदाज आहे, नामांकित फलंदाज आहे रांजणपाडा संघाचा. आताचा चेंडू ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू. पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे, खराब आहे, वाईट आहे. अतिरिक्त धावेचा अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च केली ती मोसिम शेख याने रांजणपाडा संघासाठी. 33 वरती जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच या ठिकाणी रांजणपाडा संघ. मोसिम शेख पुन्हा एकदा सज्ज. आताचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू कटवला. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाहीये, केला देखील नाहीये. 1च धावावरती समाधान शेखरणी आणि दयानंदनी मानलाय. 1च धावेने 1 धावेने 34 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय. हळूहळू या ठिकाणी स्कोर बोर्डला आकार उकार देत असताना पाहतोय. या प्रीतम पाटील या पण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, कारण उत्तर विभागीय अध्यक्ष आहेत आपण 40+च्या. या मंचावरती पुढचा चेंडू या ठिकाणी जोरदार प्रहार केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये हा चेंडू वन बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर आलाय.
शेखरच्या बॅट मधून आणखी एक धमाकेदार 4 धावा देणारा हा सुंदर असा फटका डीजे. या 4 धावेनी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 38 या आकड्यावरती. स्लोअर पद्धतीचा हलवार फेकलेला चेंडू आहे, मात्र त्याला प्रॉपर टायमिंग करता आला नाहीये. चेंडूने उंची गाठली, लांबी गाठण्याच्या ऐवजी चेंडूने उंची गाठली आणि या ठिकाणी फलंदाज शेखर देखील मैदान सोडतोय. म्हणजे सलामीची जोडी आता मैदानातून बाहेर झाली आहे. शेखरच्या जर वैयक्तिक खेळीमध्ये पाहिलं तर त्याने मस्त 2 षटकार 2 चौकार ठोकले होते. मस्त खेळी त्याने आपल्या संघासाठी केली होती. तब्बल 13 चेंडू 25 धाबांची बहारदार खेळी केली होती. तो शेखर मैदानातून बाहेर होतोय. आता नौका फलंदाज मैदानामध्ये येतो, तोपर्यंत आपण डीजेला संधी देऊया. चला 12वा प्रतिनिधी आपण पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. षटक संपल्यानंतर जा. हा आताच पाहिजे. चला चला धावा 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 जा. 40+ वाले आहेत. दादा 40+ वाले आहेत. पाण्याची व्यवस्था कधी मागणी केली लगेच पाणी मैदानामध्ये पुरवा. हा बघा, कधी पाण्याची व्यवस्था कधी कोणाला लागली ना की लगेच पाण्याची मांग करा मैदानामध्ये. तर पाण्याची मांग मैदानामध्ये पुरवली जाईल. असं आपण 3 ओव्हर 2 ओव्हर असं गृहीत धरू नका. कधीही पाणी लागू दे, कधीही मैदानामध्ये पाणी पुरवलं जाईल. जर कोणाला थकान म्हणजे जाणवत असेल तर बाबा या बसायला इकडे, आपण आराम करा. सत्यवान काकडे सर बरोबर आहे ना? आज आमचे सम्राट मालिक देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये बघा कसे मस्त सूट बूट मध्ये आज आलेत. या चॉकलेट बॉय मस्त. काल आवाज खूप सुंदर लागला होता माईकला. जबरदस्त फॉर्मॅटमध्ये कॉमेंट्री केली काल. जबरदस्त आवाज पाहायला मिळाला. सागर मांडवकर, वैभव भोपी, मस्त आवाज काल आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहिला. जबरदस्त आवाज. या ठिकाणी कांचन पालकरांची देखणी देखील सुंदर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज सचिन पाटील नामक हा फलंदाज मैदानामध्ये आलाय. मोशिम शेख पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी भोवऱ्यावरती. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा स्कोअर बोर्डवरती आपण पाहतोय. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मैदान खूप सुंदर, आयोजन खूप सुंदर, सर्व काही सुरळीतपणे या ठिकाणी घडत असताना कांचनजी पालकर या ठिकाणी जर विचार केला ना तर जबरदस्त या ठिकाणी मैदान. आणि या जबरदस्त मैदानावरती ही चाललेली टोळेबाजी. पुन्हा एकदा चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा बाहेर. आल्या सचिनच्या बॅट मधून दमदार चौकार. टीम पुढील मॅच या ठिकाणी लगेचच यातून जिंकणारा संघ आणि पडगे 40+ सुमित 11 पडगे 40+ यांच्यामध्ये होईल. आपण कुठेही जाऊ नका. तर बलिशेठ घरत जासे यांच्याकडनं सचिनसाठी मस्त संधी आली बघा. लगातार 2 षटकार मारले तर 2000 आणि 3 षटकार मारले तर 5000 असे बक्षीस लागायला पाहिजेत. हे याला बोलतात बक्षीस. 5500 रुपये लावतात 3 षटकारांना. 3 षटकारांना 500. 5000 लावा, 10000 लावा, क्वालिटी आहे. 5000 लावलेत बघा. असे बक्षीस लावलेले फलंदाजाला देखील बरं वाटतंय बाबा माझ्यासाठी 5000चा पारितोषिक आहे. तर या ठिकाणी एकेरी धावना संघाची धावसंख्यामध्ये हलुवारपणे भर चढतं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 43 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांमध्ये धावा आल्या 43. अवघ्या 1 षटकाचा खेळ बाकी आहे. 5 षटकांची मॅच आहे. पहिला जर विचार केला तर पहिलं षटक प्रकाश पाटीलने फेकलं, त्याने 15 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मोशिमने 2 षटकं फेकली. त्याच्यामध्ये विचार केला तर
पहिल्या षटकामध्ये 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि ऋषीने 14 धावा अशा मिळून 43 धावा स्कोर बोर्डवरती पाहतो. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये रांजणपाडा 40+ टीम. चला स्पीडअप करा. शेवटचं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतो पाहावं लागेल. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रवीण पाटील. प्रवीण पाटील आमचे भाऊ षटक शेवटचं षटक क्रमांक 5 घेऊन आलाय. बघूया कशा प्रकारे षटक आदळतोय. समोर फलंदाज आपण दयानंद म्हात्रे आणि सचिन पाटील अशी जोडी आता मैदानामध्ये. आज खूप साऱ्या समालोचकांचा आवाज, आमचे कुणाल दाते यांचा आवाज पाहायला मिळेल. समीर सोमने सर आज दिग्गज समालोचक या परिसरामध्ये या आमच्या विभागामध्ये आज समालोचन करताना पाहायला मिळतील. मस्त कॅच पकडली, काय झेल उडाला होता, तितक्या ताकदीने या ठिकाणी झेल पकडला आणि आणखी एक खेळाडूचा खेळ आलाय संपुष्टात. जबरदस्त या ठिकाणी आपण त्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच या ठिकाणी वामंज श्रीमलंग वामंज 40+ मास्टरच्या माध्यमातून सचिन हा बाद झालाय. सचिनचा विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. फारशी चमकदारी बॅटिंग त्याला करता आली नाहीये आणि तोही बाद झालाय. आता मात्र नौका फलंदाज कोण मैदानामध्ये पाहावं लागेल. वैभव घरत आलेत. या चला पटकन धावत या आपण. वैभवजी, वैभव घरत आणि दयानंद म्हात्रे अशी जोडी आता मैदानामध्ये आहे. 40+ फॉर्मॅट. दररोज 4 टीम्स या मैदानामध्ये खेळताना पाहतोय आपण. काल रोडपाली संघ पुढे सरसावलाय. रोडपाली श्याम स्पोर्ट्स 40+ रोडपाली संघ काय अजित पाटील, अमित पाटील, सागर पाटील यांनी काय जबरदस्त फलंदाजी केली होती. त्या फलंदाजीच्या बोल्यावरती ते पुढे सरसवलेत. आता चेंडू हा पेकर चेंडू होता मात्र त्याला नीटसा पूल करता आला नाहीये. एकच धाव येईल. सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऋषीचं पाहायला मिळालं मात्र एकच धाव. एकेरी धावाच्या व्यतिरिक्त काही नाहीये. एकच आणि एकच एकेरी धावांना संघाची धावसंख्या भर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 44 धावा. मागच्या मॅच मध्ये जर विचार केला ना तर 94 धावा कुठल्या होत्या मात्र या मॅच मध्ये थोडंसं कमकुवत धावसंख्येचा पाहायला मिळतोय आपल्याला. आताचा चेंडू बॅटची आतली कडा आणि या ठिकाणी आणखी एक मोहरा बाद होतोय. आणखी एक गडी बाद होतोय. तो म्हणजेच रांजणपाडा 40+ संघाला आणखी एक धक्का. आज मिथुन मोकल आलाय. आता मिथुन आणि वैभव अशी जोडी आता मैदानामध्ये आहे. स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल दोस्ती स्पोर्ट्स अकुर्ले स्वर्गीय विष्णुशेठ स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. त्याच्यामध्ये 40+ फॉर्मॅट. मस्त चेंडू कटवलाय. चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार तोपर्यंत या दुसरी धाव घेता 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 फलंदाज अर्ध्यावरतीच राहिला आणि तोही फलंदाज बाद झाला. जो मिथून आला होता तो लगेच मैदान सोडून परततोय. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. अंतिम काही चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं ठोकाठोकीचं षटक. त्या ठोकाठोकीच्या षटकामध्ये या ठिकाणी कुठेतरी धावांची गमछाक होते ती म्हणजेच रांजणपाडा 40+ टीमच्या माध्यमातून 45 धावा स्कोर बोर्डवरती. तशा 45 धावा देखील कांचन पालकर कमी नाहीत कारण संध्याकाळचा सत्र आहे. जर रांजणपाडा संघाकडे गोलंदाजी जर चांगली असेल ना तर याही धावा प्रकाश मागण्या ठरू शकतात कारण संध्याकाळचा सत्र दमट वातावरण होत आहे. कारण मागचा सामना पाहिला तर थोडासा उन्हामध्ये आपण तो सामना पाहिला. पडके संघाने तब्बल 94 धावा कुठल्या होत्या प्रीतम पाटील सर. अशोक भुईरने काय लाजबाब फलंदाजी केली. प्रीतम पाटील सर या जरासं कालचा जरा जुगलबंदी होऊ द्या. आताचा चेंडू या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा पंचांचा हात आकाशाकडे आणि आणखी एक विकेट डाऊन होते. आणखी एक गडी बाद होते. रांजणपाडा 40+ संघाला या ठिकाणी तू चल मैं आया डीजे. प्रीतम सर या ठिकाणी जर विचार केला तर आदरणीय
जर विचार केला तर स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान आणि दोस्ती स्पोर्ट्स अकुर्ली यांच्या माध्यमातून स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आहे. आताचा चेंडू या ठिकाणी फुलटा चेंडूचा वापर केला होता. पाहतोय पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत होता की बिमरचा हा मी म्हणेन कॉल असेल, मात्र पंच सांगितलेत नाहीये बिमर वगैरे नाहीये. या ठिकाणी पुन्हा एकदा थर्ड अंपायर तो आपण प्रीतम सरांकडे जाऊया. इतके चांगलं आयोजन आहे, अशा ठिकाणी आपण खेळतोय असं वाटतं की म्हाताऱ्यांना कुठेतरी आयोजन आहे. म्हणजे विजय शेठ यांनी कुठेतरी म्हाताऱ्यांना मैदान घेतलं आणि हा असं आयोजन सुसज्ज आयोजन बघा कसं मस्त आयोजन आहे, निसर्गरम्य या ठिकाणी मॅच खेळतोय कसं वाटतंय. आणि या आयोजनाची खूप म्हणजे प्रतीक्षा वाटत होती का विजय शेठचं आयोजन कधी येईल आणि ती प्रतीक्षा मी म्हणेन म्हणजे ती प्रतीक्षा संपूर्ण आपल्याला वाट पाहता पाहता ती स्वप्न साकार झालं आज. नाही नक्कीच मी प्रीतम पाटील पडघे सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आजच्या ह्या स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल या स्पर्धेमध्ये. दोस्ती स्पोर्ट्स हे जर नाव घेतलं ना तर खूप जुनी आठवण आहे याच्या मागे. आणि जर विचार केला ना तर त्याच्यामध्ये विजय ठाकूर किंवा राज ठाकूर हे खूप जवळकी होती आपली. आणि त्याच्यामध्ये राज ठाकूर यांना आम्ही नक्कीच मिस करतो. याच्यामध्ये लवकर जर स्पीडअप करायचं आहे फेअर डिलिव्हरी तर राज ठाकूर यांच्याबद्दल विषय चर्चा करत होतो. एक अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व होतं, नेहमी लोकांच्या मदतीला धावणारा व्यक्तिमत्व. आणि त्याच पावलावर पाहून असताना त्यांचे मोठे बंधू विजय ठाकूर हेही सुद्धा. आणि तुम्ही म्हणत होतात की इथला जो वातावरण आहे तो माथेरानचं वातावरण वाटतोय, पण मला असं वाटतं की इथली जी गुलाबी हवा आहे ना याच्यामध्ये एक रोमॅन्टिक फील आहे. आणि तो रोमॅन्टिक फील कुठेतरी मैदानावर येतोय. कधीतरी बॉल जाऊन त्या बॅटला जर स्पर्श करतो ना त्याच्यामध्ये एक वेगळी शहारे उभरत असतील. आणि त्या शहाऱ्यामधून जर बॉल जो बाउंड्री क्रॉस करतो ना तेव्हा तो एक वेगळीच मजा आहे त्याची. आणि ती मजा मात्र या वातावरणामध्ये आहे. चला 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकानंतर संघाची धावसंख्या ती रांजणपाडा 40+ संघ ते 46 आणि 47 धावांचा टार्गेट सेट केलाय या ठिकाणी जिंकण्यासाठी. चला रांजणपाडा 40+ संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि वामनजर संघ आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसा आणि लगेच आपली सलामीची जोडी मैदानामध्ये प्रचार करा. प्रीतम सर या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहतोय चांगले दिग्गज समालोचक आहेत, त्यांच्यामध्ये समालोचन या ठिकाणी करणं म्हणजे कुठेतरी म्हणतात ना घाणीतून वाकडं तेल काढणं ते म्हणतात तशा पद्धतीचं आहे. कारण समालोचक दिग्गज आहेत आमचे समीर सोमने सर आहेत, कुणाल दाते आहेत, वैभव भोपे आहेत, तिकडे सागर मांडवकर आहेत. मात्र 40+ फॉर्मॅट असला की प्रीतम पाटील आणि सत्यवर म्हात्रेची जोडी सातत्याने मैदानामध्ये लागते. तर त्यातल्या त्यात ही 40+चा फॉर्मॅट आणि त्यातल्या त्यात म्हणजेच सुकटीन खोकला म्हणते तर आपण जिंकलाय, पडगा संघ जिंकलाय. नाही मागेच मी म्हटलं होतं ॲक्च्युली माझं कसं झालंय माहिती आहे का, जो बाथरूम सिंगर असतो ना त्याला अचानक इंडियन आयडलचं प्लॅटफॉर्म मिळालं आणि कुणाल दाते सर, सागर मांडवकर ते तर तुम्ही आहात इथे. म्हणजे अशा लोकांसमोर बसायला जेव्हा संधी मिळते ना तर माझ्या हाताला घाम फुटतो त्यावेळेला. कारण का तर एवढं मोठं नाव आणि त्यांच्यासमोर आपल्याला बोलण्याची संधी मिळते आणि ती संधी अशा आयोजनामध्ये मिळते त्याचा विचार करतो प्रत्येक व्यक्ती की इथे मला चान्स मिळाली पाहिजे, या स्पर्धेमध्ये मला उतरायला चान्स मिळाली पाहिजे, खेळायला चान्स मिळाला पाहिजे. आणि अशा संधी मला जर मिळाली त्यासाठी मनापूर्वक तुमचं मनापासून धन्यवाद. आणि चला स्पीडअप करा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या सर, सांगा क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण. यस चेंडू आहेत पंचांकडे, तांडेल सर आणि आमचे तिकडे व्हायब्रेट पंच सँडी पालकर. आणि एक गोष्ट तुम्हाला म्हणजे एक मेमरी आहे या स्पर्धेची. पहिली 4 व्हीलर जर कोणत्या स्पर्धेमध्ये होती तर ती दोस्ती स्पोर्ट्स क्लब या आयोजकांनी ठेवली होती. ही पनवेलचा हा रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्ड मात्र विजय ठाकूरच्या नावावरच आहे, कारण पहिली स्पर्धा त्यावेळी झाली होती. हे खूप वर्षा अगोदरची गोष्ट आहे. हां नक्कीच. आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थाने 4 व्हीलर नावावर राहिली होती. ती रमेश पवार आऊ वाकडी संघाचा, त्याला पहिली 4 व्हीलर मिळाली होती. त्याच्यानंतर भोसरीचा या ठिकाणी मयूर, त्याला बाईक मिळाली होती. त्याच्यानंतर ओमकार पाटीलला बाईक मिळाली होती. उस्मान पटेलला बाईक मिळाली होती. रजत मुंडेने बाईक पटकावली होती. या आमचे नारायण मडवी उमरोलीचे माजी सरपंच आहे, त्यांचं आगमन झालंय आणि कालच त्यांचा मला फोन येऊन गेला का उद्या आहेत का हो आम्ही जाणार मॅच पाहायला. त्यांचं हार्दिक असं सरशी स्वागत आहे. प्रवीण म्हात्रे सर. पण या मॅच मध्ये थोडंसं वेळ जास्त जात आहे, पंच थोडंसं लक्ष द्यायचं आहे कारण स्पर्धा आपल्याला खूप मोठे आणि खूप मॅचेस खेळवायचे आहेत. केतन म्हात्रेला देखील बाईक मिळाली होती ना स्पर्धेमध्ये. यस
पसिनो जी बाईक होती ती केतन म्हात्रेला देखील, म्हणजे इतकं सारं इतिहास या स्पर्धेचा आहे. म्हणजे ही स्पर्धा लोकांच्या आठवणीमध्ये राहावी, ही स्पर्धा लोकांनी 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी, इतकं सारं या स्पर्धेने दिलंय. आणि ती स्पर्धा आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला स्वर्गीय राज ठाकरे युवा प्रतिष्ठान पनवेल आणि दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ली, स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 भव्य दिव्य आयोजन या दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आमच्या विजय शेठ ठाकूर असतील, प्रवीण म्हात्रे असतील, सम्राट असतील, सर्व जे जे आयोजक आहेत त्यांनी ज्यांनी मोलाचं योगदान दिले ते सर्वांचं या ठिकाणी मनाच्या अंतकरणातून आपण सर्वांना शुभेच्छा देऊ. आणि जाऊया मॅच दरम्यान जिथे प्रकाश आलाय, सलामीचा फलंदाज प्रकाश पाटील आणि नॉन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय भाऊ आमचे प्रवीण पाटील आलेत. आणि गोलंदाज आलाय शेखर. 46 धाबांचा 30 चेंडू, 46 धाबांचा आव्हान सेट या ठिकाणी केल्या जिंकण्यासाठी. प्रीतम सर काय म्हणाले या मॅच मध्ये? थोडीशी रंगतदार, कारण संध्याकाळचं वातावरण आहे, थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळतोय आपल्याला. कारण पहिल्या मॅच मध्ये जब्बल 94 धावा ठोकल्या होत्या शेखरचा पहिला चेंडू, आणि काल नेरे संघाचा विचार केला तर 100 धावा. मी प्रवीण बालीची त्यावेळी बॅटिंग बघितली होती, जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्याच्यामध्ये 12 चेंडूंमध्ये 50 धावा ठोकून काढल्या होत्या. मात्र आता कसं आहे, वातावरण थोडंसं चेंज होत चाललंय, मॉइश्चर येणार विकेटवर आणि त्याचं कुठेतरी चांगलं ॲडव्हान्टेज बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी नक्की असेल. मात्र प्रकाश पाटील याच्या बॅटमधून आलेला हा सनसनी चौकार डीजे बोला जय श्रीराम. विजय ठाकूर कुठेतरी आवाज मिस आहे. हा जय श्रीरामचा आवाज मिस आहे कुठेतरी, नचित वलपला आवाज आहे हा. कारण विजयशेठ ठाकूरची स्पर्धा आणि एम डी गडगे सर नाही आहेत, महागुरू नाही आहेत, हा मोठा खंत आहे. येस वलपला विजय आहेत ते. चला या दुसरा पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसरा चेंडूवरती प्रकाश पाटीलच्या बॅटमधून आलाय खणागती चौकारण आपलं खातं खोललंय, संघाचं खातं खोललंय. श्रीमलंग 40+ मध्ये संघ 4 वरती जाऊन पोहोचला. शेखर पाटीलचा पुढचा चेंडू, आताचा चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची लाईन पाहिली ना प्रीतम सर, थोडासा ऑफ स्टंप सोडून हा चेंडू या ठिकाणी फेकी केलाय गोलंदाज शेखर पाटील नामक आहे गोलंदाजाने. मेरिटच्या हिशोबाने बॅटिंग केली पाहिजे. ज्या पद्धतीने गोलंदाजांनी त्याला ओळखलंय की कुठल्या डायरेक्शनला बॉल टाकला पाहिजे, मात्र चांगला कनेक्ट आहे का की मिस टायमिंग, यस मिस टायमिंग आणि चांगलं झेल करेक्ट बाउंड्रीला टच असताना चांगला झेल कनेक्ट केलाय. पहिला विकेट गारत तो म्हणजे प्रकाश पाटील फॉर्ममध्ये असलेला फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. आणि या ठिकाणी प्रकाशची खेळी संपुष्टात आली. पण त्याची जागा सांभाळण्यासाठी जो फलंदाज आलाय आतापर्यंत जवळजवळ 3 बाईक ज्याने 40+ मध्ये घेतल्या तो मोसिम शेख येतोय स्ट्राईकला. आणि आता मात्र रांजणपाडा संघाला नक्की विचार करावा लागेल, एक स्ट्रॅटेजी बिल्डअप करावं लागेल कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. कारण मोसिमचा विकेट जर त्यांना मिळाला तर मॅच नक्कीच हातामध्ये. मात्र मोसिम लवकर विकेट टाकत नाही की त्याला माहिती आहे 40+ फॉर्मेट मधला बायकरमॅन म्हणून त्याची वर्णी आपण आता देऊया, त्याला नाव देऊया. कारण 3 बाईक या सीझन मध्ये त्यांनी घेतल्यात. जबरदस्त खेळ मोसिम शेखचा सातत्याने होत असतोय. आताचा चेंडू मस्त कार्पेटवर खेळला. आता बघा लगेचच थोडासा चेंडूने या ठिकाणी उंची घेतली, थोडासा चेंडू हातामध्ये सटकला, हातामधून सटकला, त्याच्यात लगेच 2 धावा. मस्त रनिंग दोन्ही फलंदाजामध्ये भाऊ आणि मोसिमची पाहायला मिळाली. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या धावसंख्येवरती.
बघा हे 40+ मध्येच होणार, कारण यांचं आहे ना पहिल्यापासून क्रिकेटमध्ये असंच होतं की जसं तुम्हाला 1ला 2 मध्ये कन्वर्ट करायला चान्स पडला ना ते 2 लगेच कन्वर्ट करणार. यंगस्टर्स हेच मिस करतात, कारण यंगस्टर्स काय करतात, सर्व बॉल 6 मारायला जातात, डॉट बॉल झाले की मग ते प्रेशर बिल्डअप होतो. मात्र चांगला प्रेशर बिल्डअप करतोय हा गोलंदाज. मोसिमला कुठल्याच पद्धतीने मोठे शॉट खेळून देत नाहीये. त्याने ओळखलंय मोसमचं बॅटची स्विंग कोणत्या डायरेक्शनला आहे आणि त्याच्या बरोबर त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिलं षटक या ठिकाणी शेखर पाटील याने फेकला, एक गडी बाद केला, एक चौकार देखील त्याच्या षटकामध्ये आला, एक 2 धाब्यांचा फटका आला, 6 धावा आपल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. म्हणजे येणारे आता 24 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी तब्बल 41 धावसंख्येची आवश्यकता असेल. कारण 47चा टार्गेट आहे, 46 त्यांनी काढले, 47चा टार्गेट आहे, 41 धावा आता जिंकण्यासाठी 24 चेंडूचा आवश्यकता, 24 चेंडूची या ठिकाणी फेकी बाकी असणार आहे जिंकण्यासाठी 41 धावा. प्रीतम पाटील सर विचार केला तर श्रीमलंग 40+ वामजे संघ मैदानामध्ये खेळतो. श्रीमलंग वामजे संघामध्ये पंकज पाटील आहे, प्रवीण पाटील आहे, तिकडे मोसीम आता मैदानामध्ये आलाय. प्रकाश फारशी चमक दाखवू शकला नाही, मात्र मुख्य टार्गेट असेल, मुख्य त्यांचा खेळाडू असेल ना तो ऋषी असेल. ऋषीची खेळी या वर्षी जबरदस्त पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा मोसिम फेल होतो ना तेव्हा ऋषी त्याला बरोबर त्या जागाला सांभाळतो. कारण हेच असतो, एकाची जबाबदारी जर समजू शकला नाही तर दुसऱ्याने ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलं पाहिजे. दॅट्स अ क्रिकेट. क्रिकेटमध्ये हे खूप गरजेचं आहे की तुम्ही पार्टनरशिप कसं बिल्ड झालंय, मागे कोण आउट झालं हे महत्त्वाचं नाही. आपण स्ट्राईकवर आहोत, आपण क्रीजवर आहोत, तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे क्रिकेटमध्ये ही प्रत्येकाने जर ओळखली ना तर एक्झॅक्ट क्रिकेटला तुम्ही परफेक्ट डायरेक्शन्समध्ये घेऊन जाऊ शकता. नक्कीच. कारण आता जर आपण पाहतोय ना हे 40+ मास्टर एकेकाळी शेतामध्ये खेळणारे 40+ मास्टर होते, मात्र त्यांना आता सुरळीत मैदान मिळालं, त्यांना सुरळीत सुटाबुटामध्ये हे आता क्रिकेट खेळायला आपल्याला पाहायला मिळतो. कारण एकेकाळी हे शेतामध्ये खेळणारे बाबा या बांधाच्या आरमध्ये मी आहे, झेल पकडल्यानंतर सांगत यायचे बाबा मी कॅच पकडली आहे कुठेतरी, असं धावत सांगत यायचे. मात्र तेच आज क्रिकेट या 40+ मास्टर आज चांगल्या मैदानावरती खेळतात. बघा मस्त जसा चेंडू पडला, गिरकन भाऊनी गिरकी घेतली आणि चेंडूला कटवलाय. शॉर्ट पाईन लेग मध्ये चेंडू जाईल चौकारासाठी. प्रवीण पाटीलला नामक या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय एक दमदार चौकार. या ठिकाणी आमच्या पाहुण्यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. वैभवजी भोपे आज आम्हाला या ठिकाणी समालोचक भूमिकेमध्ये असतात, कधी तिकडे निवेदकाच्या भूमिकेमध्ये असतात आणि कधी इकडे आज यस 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. चला आक्षेपार गोलंदाजीवरती या ठिकाणी आक्षेप घेतलाय तर यस वैभव घरत आहे गोलंदाजी करत असताना वैभववरती आक्षेप घेतलाय. थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत आमचे प्रवीण म्हात्रे. आताचा चेंडू काय कटवलाय, जबरदस्त चेंडू, हा म्हणता चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार षटकार. तर याच दरम्यान आमचे आदरणीय भोपर गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व प्रवीण शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मंचावरती हार्दिक असं स्वागत. जसं मगातपासून आपण ऋषी आणि मोसिम बद्दल चर्चा करत होतो ना, प्रवीण भाऊ मध्ये हिट निर्माण झाली. तो म्हणतो तुम्ही त्यांची चर्चा करतो मी कमी आहे का, आणि मी कमी नाहीये तर लगेच चौकार आणि षटकारच्या दिशेने बॉल सरळ पाठवला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16. मस्त मस्त. आता जी धावसंख्या होती बघा ती 6 वरती, म्हणजे या 2 चेंडूमध्ये पंच काय निर्णय असते तो लगेच कळवा. चला 16 धाबा स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. 2 चेंडूवरती 10 धाबा खर्च केल्या ते गोलंदाज वैभव घरत या गोलंदाजाने. मस्त फटकेबाजी पाहायला मिळते ती प्रवीण पाटीलची. आताचा चेंडू पुन्हा एकदा घुटनाट एक तमाशा देख असा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूवरती तमाशा दाखवता आला नाहीये, मात्र 2 धावा काही रोखू शकला नाहीये. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिलं कसं हरणीसारखं धावतायत दोघे पण. आणि हेच म्हटलं की पुरणमधून आलेला रांजणपाडा संघ म्हणजे जवळजवळ चिर्ले गावाच्या जवळचं, माझ्या वडिलांची जन्मभूमी ही चिर्ले आहे.
बरोबर आहे. पण आमची जन्मभूमी पडगे आणि कर्मभूमी सुद्धा पडगेच आहे. म्हणजे त्या गावाजवळचे गावकरी आहेत. म्हणजे कुठेतरी आमच्या वडिलांच्या शेजारच्या गावातली मंडळी आलेली आहे ते. म्हणजे फॉर्मॅटमध्ये जर आपण चेक केला तर ठाणे फॉर्मॅट आणि उरण आणि रायगड असं मिक्सअप फॉर्मॅट आपण आणि या स्पर्धेमध्ये या पाहतोय. फॉर्मेट मध्ये जर पाहिला तर प्रवीण भाऊच्या बॅट मधून आणखी एक धमाकेदार फटका. अर्धा डझन धावा पुन्हा एकदा स्कोर बोर्ड वरती चरतील. वाजवाटीचे तुमचा काय फटकेबाजी पाहतोय प्रवीण भाऊच्या बॅट मधून. दमदार फटकेबाजी. आताचा चेंडू पॅड वरती आदळलाय. अपील केली जाते मात्र तिकडे पंचांनी बॅट कट सांगितलं. हा मग चेंडू बॅटला लागला. बॅटला फ्रश झालाय चेंडू. एक धाबी एकेरी दाबाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 25 धावा. 1 विकेट लॉस. श्रीमलंग म्हणजे टीम या ठिकाणी खेळत असताना मैदानामध्ये आपण चर्चा करतोय 40+ची. आता उद्या पनवेल प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाने आयोजित केलंय आणि सर्व जवळजवळ 20 संघ तिथे आपापसात भिडणार आहेत आणि 5 दिवस ही स्पर्धा चालणार आहे नेरेच्याच मैदानामध्ये. मात्र जबरदस्त चेंडू समजू शकला नाही मोसिम आणि महत्वाचा विकेट मात्र गारद डीजे बजाव. पाहायला मिळाली. जर 2 षटकांचा जर अपवाद वगळला तर गोलंदाजी चांगली मी म्हणेन. खूप चांगली. कारण मोसिम सारख्या फलंदाजाला या ठिकाणी बाद केला. स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला. मोसिम नीटचा पारखू शकला नाही त्या चेंडूला. कुठेतरी बॅट वेगाने फिरली आणि चेंडू ईस्टर्नवरती निघून गेला. आपण पाहुण्यांचं खऱ्या अर्थानं मंचावरती आपण पाहतोय भोपर गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रवीणजी पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं या विजय शेटवरती असलेलं प्रेम आहे काय सांगू शकत नाही. कुठून कुठून आज व्यक्तिमत्व या मंचाला भेट देण्यासाठी येतील वैभवजी. कारण विजय ठाकूर यांचा विचार केला ना तर पर 7 समुद्र पार त्यांची ओळख आहे. घाटा बिटवली येतील आता काही हरकत नाही आहे. सर्व येऊ दे सर्वांना. इथे सर्वांचं आपण स्वागत करू. कुठून येऊ दे सर्वांचं या ठिकाणी. मैत्रीतल्या दुनियेतला राजा माणूस ज्याला म्हणतो आपण. म्हणूनच दोस्ती स्पोर्ट्स अकुर्ली ही दोस्ती नाव काय का दिले माहिती का. त्याचं कारण आहे काय. कारण अकुर्ली पासून तर पार इकडे तुम्ही जा धुंद्र्यापर्यंत जा. इकडे तुम्ही पार खानावपर्यंत जा. सर्व हे दोस्ती दुनियेतील राजा माणूस आहेत आणि त्यांचं सर्व यस त्यांच्या माध्यमातून ही सर्व मॅच आपल्याला पाहायला मिळते. ही टुर्नामेंट आयोजित कारण तिकडे आमचे प्रवीण म्हात्रे असतील बुरदुलचे तेही याच्यामध्ये समाविष्ट आहेत दोस्ती ग्रुपमध्ये. ग्रुपचा विचार केला 100 ते 200 पोरं जवळजवळ त्यांच्या ग्रुपमध्ये असणार आणि ही दोस्ती टिकणं गरजेचे आहे. म्हणतात नाही दोस्ती तुटायची नाही. चांगला चेंडू मात्र कनेक्टही चांगला झालाय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. एकच धावामध्ये समाधान मांडलंय आणि सरळ सांगितलंय की ऋषी तू स्ट्राईक घ्यायचे. कारण ऋषी आत्ताच्या या घटनेत या स्टेज मधला आणि सीझन मधला सर्वात फॉर्म मध्ये असणारा फलंदाज वामचे संघाकडून आणि तो आता मात्र स्ट्राईकवर येतोय. आता मात्र रांजणपाडाला विचार करावा लागेल की ह्याला जर रोखण्यामध्ये यशस्वी झालो तर मॅच नक्की आपल्या हातामध्ये आहे आणि ते मात्र इथे कुठेतरी गोलंदाजाला ती जबाबदारी घ्यावी लागेल. आणि आपल्या बापाचं आयोजन कसं आहे ते पाहण्यासाठी बघा विजय ठाकूर यांचा चिरंजीव स्मित देखील मंचावरती आले. त्याचंही आपण करूया स्वागत. मात्र आताचा चेंडू नीटचा कटवलाय. लॉंग ऑफला चेंडू होते. 1 बाउंड चेंडूला फील्ड केलं जातं. तोपर्यंत आली सिंगलने धावसंख्या पुढे सरते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये श्रीमलंग वामन प्रीतम पाटील सर या ठिकाणी जर पाहतोय ना एकेरी दुहेरी फारसा फरक पडणार नाहीये. आताचा चेंडू नीटचा बॅट वरती आला नाहीये. चेंडू उंची गाठली लांबी गाठणारा पायशी होती चेंडूनी मात्र तसं काही घडलं नाहीये. एकरीचं दुहेरीमध्ये या ठिकाणी कनेक्शन केलं आणि या 2 धावा पाहायला मिळतात. प्रवीण भाऊच्या या खात्यामध्ये 2 धावा जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. श्रीमलंग बाबांचे संघ 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडू 18ची आवश्यकता आहे. 15 चेंडू 18 धावा जिंकण्यासाठी ती श्रीमलंग बाबांच्या संघाला. म्हणजे बॉल टू बॉल रनची गरज आहे.
चांगला चेंडू, चांगला टॅप केलाय, एक धाव तो सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार नाही का, त्यांना माहिती मॅच हा सामना आपल्या हातामध्ये. स्ट्राईक रोटेट करत राहिलो, प्रेशर बिल्डअप होणार बॉलरवर, कुठेतरी चुकी करेल, एकाच चांगला बॉल मिळाला त्याला मोठे फटके मारू आणि कुठेतरी कमबॅक करण्याचा चान्स मिळेल, कारण त्यांना माहिती आहे बॉल टू बॉल जरी गेला तरी सामना पूर्णपणे आपल्या हातामध्ये आलेला आहे. हा, विजय थोडासा लांब नाहीये, कारण विजय त्यांच्या समीप आहे, जास्त धावा नाही आहेत. मात्र या ठिकाणी मोठा पटका खेळण्याच्या नादामध्ये काय घडलं, मात्र ही कॅच पकडायला हवी होती, ही कॅच नाहीये, तुम्ही मॅच सोडली आहे रांजणपाडा संघ. कारण ऋषी सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलं, हे कितपत घातक होऊ शकतो तो येणारा काळच सांगेल. 100%, कारण कुठेतरी बॅकफूटवर पाठवण्याची चान्स होती पण ते नाही होत. पण ग्रामीण क्रिकेटचं एक मी बघितलंय, प्लेयर्स आता बॅकफूटला खेळत नाही, फ्रंट फूटलाच खेळता येतो प्रत्येकाला, एक तर लेग साईड एक तर फ्रंट फूट. बॅकफूटला डिफेन्सिव्ह मोडला जर तुम्ही स्ट्राईक रोटेट करत राहिले ना तर तुमचं विकेटही जात नाही. मात्र तेच करण्याचा प्रयत्न, चांगला टॅप केलाय, सरळ चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेबाहेर, चौकार. मध्ये होताना तोच गाणं तुम्ही वाजवला, कारण मेलेला कोंबडा आता आगीला कशाला घाबरेल, त्याला माहिती आहे मला तंदुरी करा, 65 करा, काही करा, लॉलीपॉप करा, काही करा तुम्ही, कारण मी मेलोय आता. तशाच पद्धतीचा या ठिकाणी फटका खेळलाय आणि 4 धावा या ठिकाणी आले ते ऋषीच्या बॅटमधून. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 आणि येणारे 12 चेंडू 13ची आवश्यकता आहे. धाबा या ठिकाणी आपण पाहतोय ना जवळ म्हणजे बॉल टू बॉल अशा धाबा आहेत. मात्र या ठिकाणी प्रीतम सर आपण पाहतोय यंग स्टार क्रिकेट जे खेळतात त्यावेळेला त्यांची बॉडी फिटनेस खूप चांगला असतो. मात्र आता 40+ झाल्यानंतर या ठिकाणी म्हणजे मी म्हणेन ज्या दिवसापासून जे 40+ फॉर्मॅट आलाय ना त्या दिवसापासून मी म्हणेन प्रत्येकाचं आयुष्य 10-10 वर्षांनी वाढलेत सर, 10-10 वर्ष प्रत्येकाची वाढलेत. कारण इतकं चांगला क्रिकेटर सकाळी 6:30 वाजता मैदानामध्ये जातात हे 40+ वाले आणि 10-10 वाजेपर्यंत क्रिकेट खेळतात, पुन्हा कामाला जातात, संध्याकाळी येतात, संध्याकाळी पुन्हा प्रॅक्टिस. इतकं चांगला आता मी म्हणेन 40+ला हे सुगीचे दिवस आलेत. नाही, नक्कीच. आपण पनवेल तालुका 40+ असोसिएशन जेव्हा स्थापित केली तेव्हा 18 संघ होते सध्या रजिस्टर्ड, आता 47 संघ झालेत, म्हणजे 600हून अधिक प्लेयर आपल्याला रजिस्टर्ड आहेत. आणि 600हून अधिक प्लेयर रोज सकाळी 6 वाजता मैदानावर जातात. 3 वर्षापूर्वी जे 40+ खेळत होते त्यांची आता बॉडी लँग्वेज बघितली तर फ्लेक्सिबिलिटी आली त्यांच्या बॉडीमध्ये, आणि फिटनेस जर कुठे झाला असेल तर 40+ रिटायर्ड झाल्यानंतर पुन्हा मैदानामध्ये उतरल्यानंतर त्यांचं फिजिक आता खूप सुंदर झालंय आणि त्याचं सर्व मोठं श्रेय 40+ मास्टरनी पॉझिटिव्हली क्रिकेटकडे म्हणजे अशा आयोजकांना देखील द्यायला पाहिजेत, कारण ते सर्व श्रेय कारण आयोजक 40+ वाल्यांना संधी देतात. खऱ्या अर्थानं तुम्ही ठाण्यामध्ये जा तर ठाण्यामध्ये जब्बल 64 टीम आहेत, 64 40+च्या टीम आहेत. इतकं सुंदर आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जात आहे. मात्र पुन्हा एकदा जाऊया, 12 चेंडू 13ची आवश्यकता. मात्र हा चेंडू जाईल सीमारेषा पाय, प्रवीण पाटील नामक या फलंदाजाच्या बॅटमधून आलाय, धमाकेदार 6 धावांचा फटका डीजे. नक्कीच आपण रायगड ठाणा जर विचार केला ना तर पहिल्यांदाच याच आयोजनामध्ये विजय शेठ ठाकूर यांच्या या आयोजनामध्ये तब्बल रायगड ग्रामीण असू द्या ठाणा ग्रामीण असू द्या 40+ मास्टरांना संधी दिली होती याच आयोजनामध्ये. कारण इतकी मोठी ही या स्पर्धेचा इतिहास आहे, कारण 40+ची जी संकल्पना या स्पर्धेतून चालू झाली होती. असं कौतुक केलं पाहिजे, कारण आयोजकांचं सर्वात मोलाचा वाटा आहे, कारण त्यांनी जर संधी दिली नसती तर आपल्याला ती चान्स मिळाली नसती. मध्ये ही चान्स मात्र क्षेत्ररक्षकाला घेता आली नाही आणि सरळ बॉल ट्रॅव्हल करतो 4 धाव्यांसाठी, चौकार. यस प्रीतम सर कंटिन्यू करा आपण. आणि 40+ मध्ये काय झालं, 40+ आल्यामुळे तुम्ही सांगा, बरेच लोक म्हणतात की म्हाताऱ्यांच्या मॅचेस आहेत, पण या 40+चा विचार केलात तुम्ही तर रिटायर्ड झाल्यानंतर आपल्या लाईफच्या बॅटकार्ड आणि प्रवीण पाटील बॅक टू पॅव्हिलियन. आता मी तेच चर्चा करत होतो, कारण 40+ झाल्यानंतर बरेचसे लोक बोलतात म्हाताऱ्यांचे मॅचेस आहेत, पण या म्हाताऱ्यांकडे तुम्ही पाहिलं ना तर या स्टेजमध्ये क्रिकेटला वेळ देणं, कारण संसाराच्या
आडागाडीत अडकलेले लोक आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रगल करतायत. मुलांचं शिक्षण, मुलांचं पुढचं फ्युचर आणि स्वतःचं फ्युचर, घराला कसं चालवायचं याच्यातून वेळ काढून जेव्हा 40+ वेळ काढतो ना, त्या 40+ मध्ये जेव्हा तो मैदानात खेळतो ना, तेव्हा तो हे सर्व जगातलं सर्व टेन्शन विसरून असतो आणि फक्त त्याला दिसतं क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटवरचं प्रेम. मात्र तुम्ही इथे खेळता, मात्र घरी टीव्ही लावून इथे आता हे किती 22 खेळाडू खेळतात. 22 जणांच्या घरी टीव्ही लावले असतील. कोणाची बायको पाहत असेल, कोणाचा वडील पाहत असेल, कोणाचा मुलगा पाहत असेल. बाबा आमचे पप्पा कुठेतरी मॅच खेळण्यामध्ये व्यस्त आहेत, मग्न आहेत. कधी बायकांना बरं पण वाटतं की नवरा 40+ खेळतो ना, बरं झालं, डोक्याची कटकट कमीत कमी ती ग्राउंडवर गेली आहे असंही वाटत असेल. चला, येणारे चेंडू किती असणार आहेत? 9 आणि जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. आठ बॉल 3ची आवश्यकता होती. या ठिकाणी मस्त फ्लिप केलाय चेंडू. तिकडे 1 धाव आली, एकच मिळेल एकेरी धावेने सांगितलं असं. बरं, आता येणारे 7 चेंडू आणि 2ची आवश्यकता आहे. 7 मध्ये 2 करायचे आहेत. जवळ सामना मी म्हणेन 2 पावलं दूर आहे तो श्रीमलंग वामनजय विजयाच्या उंबरट्यापासून. पुढील मॅच, चला पडगे संघाचा संघनायक आपण येऊन थांबायचं आहे. 4 षटकांचा मॅच असणार आहे पुढचा मॅच. लक्ष केंद्रित करा आपण. आणि एका धाब्याची आता औपचारिकता बाकी आहे. एका धाब्याची गरज, स्कोर लेवल झालेला आहे. 7 चेंडू आणि एका धाब्याची गरज असणार आहे. मस्त या ठिकाणी मॅच आपण एन्जॉय केली आणि मस्त समालोचन क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं असते फारसं चांगलं समालोचन करण्यामध्ये मी म्हणेन माहीर झालेत आमचे प्रीतम सर. उत्तर विभागीय 40+चे ते अध्यक्ष आहेत. पण मात्र चांगलं म्हणजे टॉकिंग चांगली त्यांची. हा, मस्त चांगली आहे. वैभव भोपी चांगलं समालोचन. काल तर काय धमाल केली. इंग्लिश समालोचन इतकं चांगलं केलं ना त्यांनी, जबरदस्त. कुणाल दाते सर प्रोफेशनल कॉमेंटेटर इतकी इंग्रजी कॉमेंटेटर चांगली करू शकत नाहीये. या प्रीतम सरने तितकी चांगली कॉमेंटेटरी केली. काल आमच्या विभागाच्या लीग मॅचेस होत्या ना, त्या लीग मॅचेसमध्ये जबरदस्त. स्पेशल 40+ हा, तुम्ही स्पेशल 40+ला कुठेही बोलवा इंग्लिश समालोचन कक्ष करण्यासाठी. हा, आमच्या मच्छिंद्र पाटलांना जोड आहेत. चला, 7 चेंडू आणि एकाची गरज आहे. या गोष्टीमध्ये मी एक उल्लेख करेन. आई वडिलांचा आशीर्वाद ज्याच्या पाठी असेल ना, तो यशस्वी 100% होतो. आणि तुम्हाला काहीतरी नवीन हे करावं लागेल, कारण जसं जसं क्रिकेटपासून दूर होणार. 6 मध्ये 1ची गरज आहे प्रेम भाऊ. 6 मध्ये 1ची गरज आहे. कारण आपण सँडी पालकर किंवा अंपायर आपण सुनील पाटील पाहतो तिथे. हे लोक पण 40+ झालेत. आता ह्यांना माहिती आहे क्रिकेटला कनेक्ट राहायचं असेल ना, तर आपण एक तर अंपायरिंग क्षेत्रामध्ये जावं लागेल. तसंच हळूहळू मी कुठेतरी विचार करतो की कोणत्या क्षेत्रात जायचं. एक तर स्कोरर, मी अंपायरही राहिलो होतो, पण पहिलाच LBW दिला पालेश्वरी मैदानामध्ये आणि मागून एक सुंदर आवाज आला कानावर माझ्या. आणि माझ्या आई बहीण सर्वांना आठवण केली त्या आवाजामध्ये. मग वाटलं आपण अंपायर नको, मग आपण कॉमेंटेटर बनूया कुणाल दाते सर. आणि मग असं वाटलं की कॉमेंटेटरसाठी मग चान्स कशी भेटेल. मग सत्यवान मात्रेंनी वलवलीच्या मैदानावर बसवलं. पहिल्याच दिवशी ब्लँक, म्हणजे काहीच सुचत नव्हतं काय बोलायचं. मी कॉमेंटेटर सर्व मेघनाथ मात्रेच्या हातामध्ये दिला आणि मी उठून खाली आलो. मात्र 40+ मध्ये जसं आलो, मग हळूहळू मग बाथरूम सिंगर से लेके स्टार्ट हो गई जर्नी और अभी यहाँ तक आई. असं झाली परिस्थिती. चला, मॅच धन्यवाद. आणि मॅच जिंकली ती श्रीमलंग वामचे संघाने. वेल प्लेड वामचे संघ आणि रंजनपाडा संघ 40+. आपण या ठिकाणी या आयोजनामध्ये आपण पाहतो स्वर्गीय राजशेठ ठाकूर युवा प्रतिष्ठान परमेल, दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकुर्ली, स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 मध्ये आपण सहभाग नोंदवला. आपलं हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी आपण या आमच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतोय. चला, आपण टॉस करून घ्या. पुढील मॅच या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय याचं पूर्ण निवेदन करण्यासाठी आणि पुढील मॅचसाठी आमचे गुरु महागुरु स्टार या ठिकाणी बसतीलच. तत्पूर्वी आपण निवेदन क्षेत्रामध्ये जाऊया. तत्पूर्वी या ठिकाणी मला एका मॅचसाठी आपण संधी दिली, त्याच्याबद्दल आमचे विजयशेठ ठाकूर असतील, सर्व संपूर्ण त्यांची टीम यांचं सर्वांचं माझ्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय. तर धन्यवाद. सत्यवान बुवा म्हात्रे यांचा आवाज ऐकला. यस, प्रीतम पाटील सरांना मलाही संधी दिली दोस्ती स्पोर्ट्स क्लब मध्ये या मॅच मध्ये कॉमेंट्री करण्याची. त्यासाठी मनापासून धन्यवाद. मी की प्रोफेशनल कॉमेंटेटर नाहीये, मात्र तरीही या स्टेजवर, एवढ्या मोठ्या स्टेजवर चान्स दिली. आणि या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण पाटील. 1 ओव्हर 3 रन 3 विकेट्स घेतले होते आणि 12 चेंडूंमध्ये 32 धावांची खेळली. जबरदस्त. कॉंग्रॅच्युलेशन प्रवीण भाऊ. आपण ठरतात
या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. तर थँक्यू. सन्माननीय नारायण माळी साहेब उमरोली यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि तिथे मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिली जाईल. मी नारायण माळी साहेब यांना विनंती करेन. साई रक्षा ट्रान्सपोर्टचे संतोष बाई तिथे प्रेझेंट आहेत. श्री नारायण मडवी साहेब जे 40+ क्रिकेटला खूप सपोर्ट असतो आणि आज उमरोली संघाचा जो युवा संघ खेळ